नमस्कार. श्री शिव महापुराण कोटी रुद्र संहिता अध्याय क्रमांक 35. 304 सर्वदर्शन सर्वसाक्षी. 305 अजाहा अजन्मा स्वयंभू. 306 सर्वेश्वराहा सर्वांचे शासन करते, ईश्वरांचेही ईश्वर. 307 सिद्ध नित्य निष्पन्न स्वरूप, सिद्धी प्राप्त झालेले. 308 महारेता महावीर्यवान. 309 महाबलाहा महापराक्रमी. 310 योगी योग्यहा सुयोग्य योगी नित्य योगयुक्त. 311 महातेजाहा महान तेजाने संपन्न महाप्रभावशाली. 312 सिद्धी सर्व साधनांचे फल. 313 सर्वांचे आदिकारण. 314 अग्रहाहा इंद्रियांच्या ग्रहण शक्तीच्या पलीकडचे. 315 वसुहू सर्व भूतांचे निवासस्थान. 316 वसुमनाहा शुद्ध आणि उदार मनाचे. 317 सत्याहा सत्यस्वरूप. 318 सर्व पापहरो हराहा सर्व पापे हरण करणारे म्हणून हर नावाने प्रसिद्ध. 319 सुकीर्ती शोभनाहा उत्तम कीर्तीने शोभायमान. 320 श्रीमान ऐश्वर्य लक्षण सामग्रीने युक्त. 321 वेदांग वेदरूप अंग असलेले. 322 वेद विनमुनीही वेदांचा विचार करणारे मननशील मुनी. 323 भ्राजिष्णू एकरस प्रकाश स्वरूप. 324 भोजनम ज्ञानांकडून भोगण्यायोग्य अमृत स्वरूप. 325 भोक्ता पुरुष रूपाने उपभोग घेणारे. 326 लोकनाथहा लोकांचे शासक. 327 दुराधराहा अजितेंद्रिय पुरुषांकडून ज्याची आराधना करणे अशक्य आहे असे. 328 अमृतहा शाश्वतहा सनातन अमृत स्वरूप अमर. 329 शांतहा शांतिमय. 330 बाणहस्तहा प्रतापवान त्रिपुरांच्या नाशासाठी हाती बाण धारण केलेले महापराक्रमी वीर. 331 कमंडलूधरहा कमंडलू धारण करणारे. 332 धन्वी पिनाकधारी. 333 अवांग मनसो गोचर मन आणि वाणीच्या पलीकडचे. 334 अतींद्रियो महामायाहा इंद्रियातीत आणि महामायावी. 335 सर्ववासाहा सर्वांचे निवासस्थान. 336 चतुष्पथाहा धर्म अर्थ काम व मोक्ष या चारही पुरुषार्थांच्या सिद्धीचा एकमेव मार्ग. 337 कालयोगी प्रलयकाळी सर्वांना काळाने संयुक्त करणारे. 338 महानादहा गंभीर नाद करणारे अनाहत नादरूप. 339 महोत्साहो महाबलाहा महान उत्साह आणि बलाने संपन्न. 340 महाबुद्धीही श्रेष्ठ बुद्धी असलेले. 341 महावीर्याहा अनंत पराक्रमी. 342 भूतचारी पिशाचादिकांबरोबर संचार करणारे. 343 पुरंदराहा त्रिपुरांचा संहार करणारे. 344 निशाचराहा रात्री संचार करणारे. 345 प्रेतचारी प्रेतांसमावेत भ्रमण करणारे. 346 महाशक्तिर्महाद्युती श्रेष्ठ शक्तीने आणि श्रेष्ठ कांतीने संपन्न. 347 अनिर्देश्य वपुहू अनिर्वचनीय स्वरूप असलेले. 348 श्रीमान ऐश्वर्यवान. 349 सर्वाचार्य मनोगतीही सर्व आचार्यांच्या मनामध्ये ज्ञान प्रेरित करणारे सर्वांसाठी अविचार्य मनोगती असलेले. 350 बहुश्रुताहा सर्वज्ञ. 351 अमहामायाहा मोठ्यात मोठी मायाही ज्यांच्यावर प्रभाव टाकू शकत नाही असे. 352 नियतात्मा मनाला आपल्या स्वाधीन ठेवणारे. 353 ध्रुवोध्रुवाहा ध्रुव नित्य कारण व अध्रुव अनित्य कार्य रूप. 354 ओजस्ते ज्योद्युतिधराहा ओज म्हणजे प्राण आणि बल, तेज शौर्यादी गुण तसेच ज्ञानाची दीप्ती धारण करणारे. 355 जनकाहा सर्वांना उत्पन्न करणारे. 356 सर्व शासनाहा
सर्वांचे शासक. 357 नृत्यप्रिया, नृत्याची आवड असलेले. 358 नित्य नृत्य, नित्य तांडव नृत्य करणारे. 359 प्रकाशात्मा, प्रकाश स्वरूप, सर्वांना प्रकाशित करणारे. 360 प्रकाशकाः, सूर्यादिकांनाही प्रकाश देणारे. 361 स्पष्टाक्षराः, ओंकार स्वरूप, स्पष्ट अक्षर स्वरूप. 362 बुधाः, ज्ञानवान. 363 मंत्राः, ऋक्, साम आणि यजुर्वेदातील मंत्र स्वरूप. 364 समानाः, सर्वांशी समान भावाने वागणारे, विषमता निर्गुणता रहित. 365 सार संप्लवः, संसार रूपी सागरातून पार होण्यासाठी भाविकांना नौका रूप असलेले. 366 युगादी कृद्युगावर्ताः, युगादिकांचा आरंभ करणारे किंवा कलात्मा असल्याने चारही युगांना चक्राप्रमाणे फिरवणारे. 367 गंभीरः, गांभीर्याने युक्त. 368 वृषवाहनाः, नंदी नामक वृषभावर आरूढ होणारे. 369 इष्टाः, परमानंद स्वरूप असल्याने सर्वांना प्रिय. 370 अविशिष्टाः, सर्व विशेषणांनी रहित. 371 शिष्टेष्टाः, शिष्ट विद्वान पुरुषांचे इष्टदेव. 372 सुलभ, अनन्य चित्ताने निरंतर स्मरण करणाऱ्या भक्तांना सहजतेने प्राप्त होणारे. 373 सारशोधनाः, सारतत्वाचा शोध घेणारे. 374 तीर्थरूपाः, तीर्थस्वरूप, पवित्र, सन्माननीय. 375 तीर्थनामा, तीर्थनामधारी, ज्यांचे नाव भवसागरातून पार नेणारे तीर्थच आहे असे. 376 तीर्थदृश्याः, तीर्थसेवनाने आपल्या स्वरूपाचे दर्शन घडवणारे, गुरुकृपेने साकार होणारे. 377 तीर्थदाह, चरणोदक स्वरूप, तीर्थ देणारे. 378 अपाननिधी ही समुद्ररूप. 379 अधिष्ठानमः, उपदानकारक रूपाने सर्व भूतांचा आश्रय, जगतरूप, प्रपंचाचे अधिष्ठान. 380 दुर्जयाः, जिंकण्यास कठीण. 381 जय कालवित, असुरादिकांचा नाश आणि देवांच्या विजयाचा समय जाणणारे. 382 अप्रतिष्ठिताः, आपल्याच महिम्यात स्थित असलेले. 383 प्रमाणज्ञाः, प्रमाणांचे ज्ञाता. 384 हिरण्यकवचाः, सुवर्णमय कवच धारण करणारे. 385 हरिही, श्रीहरिस्वरूप. 386 विमोचनाः, संसार रूपी बंधनातून कायमची सुटका करणारे. 387 सुरगणाः, सर्व देवात्मक, देवसमुदाय रूप. 388 विद्येशाः, सर्व विद्यांचे प्रवर्तक. 389 बिंदू संश्रयाः, बिंदुरूप प्रणवाचा आश्रय आत्मा. 390 बालरूप, बालकाचे रूप धारण करणारे. 391 अबलोन्मताः, बलानेही उन्मत्त न होणारे. 392 अविकर्ता, विकाररहित. 393 गहनाः, गूढ स्वरूप, अगम्य. 394 गुहाः, निजमायेने आपले यथार्थ स्वरूप लपवून ठेवणारे. 395 करणम, जगाच्या उत्पत्तीचे सर्वात मोठे साधन. 396 कारणम, जगाचे उपादान आणि निमित्त कारण. 397 कर्ता, सर्वांना उत्पन्न करणारे. 398 सर्व बंध विमोचनाः, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त करणारे. 399 व्यवसायाः, निश्चयात्मक ज्ञानस्वरूप. 400 व्यवस्थानः, सर्व जगाची व्यवस्था करणारे. 401 स्नानदाः, ध्रुव आदी भक्तांना अविचल स्थिती प्रदान करणारे, सर्वांना कर्मानुसार स्थान देणारे. 402 जगदादिजाः, हिरण्यगर्भ रूपाने जगाच्या प्रारंभी प्रकट होणारे. 403 गुरुदाः, श्रेष्ठ वस्तू प्रदान करणारे, जिज्ञासूंना गुरुची प्राप्त करून देणारे. 404 ललिताः, सुंदर स्वरूप असलेले. 405 अभेदाः, भेदरहित. 406 भावात्मात्मनीही संस्थिताः, पंचभौतिक देह आणि जीवात्म्यात अंतर्यामी रूपाने स्थित असलेले, सत्वस्वरूप आत्म्यात प्रतिष्ठित असलेले. 407
वीरेश्वराः वीरशिरोमणी 408 वीरभद्राः वीरभद्र नामक गणाध्यक्ष स्वरूप 409 वीरासन विधी वीरासनात बसणारे 410 विराट अखिल ब्रह्मांड स्वरूप 411 वीर चूडामणी ही वीरांमधील शिरोरत्न 412 वेत्ता विद्वान 413 चिदानंद हा विज्ञानानंद स्वरूप 414 नदीधरा हा मस्तकावर गंगेला धारण करणारे 415 आज्ञाधारा हा आज्ञेचे पालन करणारे 416 त्रिशूली त्रिशूळ धारण करणारे 417 शिपिविष्ट हा तेजस्वी किरणांनी व्याप्त 418 शिवालया हा भगवती शिवाचे आश्रयस्थान कल्याणधाम 419 वालखिल्य हा वालखिल्य ऋषीरूप 420 महाचापा हा महान धनुर्धर 421 तिग्मांशुः सूर्यरूप 422 बधिरा हा श्रोत्रादी इंद्रिय रहित लौकिक विषयांची चर्चा न ऐकणारे 423 खगा हा आकाशात संचार करणारे 424 अभिरामा हा परमसुंदर परमसुखदायक 425 सुशरणा हा सर्वांना शरण जाण्यास योग्य असे आश्रयस्थान 426 सुब्रह्मण्य हा ब्राह्मणांचे परमहितैषी 427 सुधापती ही अमृताचे स्वामी 428 मघवान कौशिका हा कुशिक वंशीय इंद्रस्वरूप 429 गोमान प्रकाश किरणांनी युक्त 430 विराम हा सर्व प्राणीमात्रांचे लयस्थान।